देवाचा कितीतरी रूपाने गुण वर्णन करून ठेवलेला आहे. या देवाचे कितीतरी गुण त्यांनी वर्णन करून ठेवले. हे गुण झाले, देव नाही. आणि देवाला जर पाहिजे असेल तर त्याच्या ठिकाण कोणते आहे हे तुम्हाला शोधावा लागेल. म्हणून सत्यबोध तोची देवाचा शोध, तोची देवाचा शोध. बोध म्हणजे बुद्धी, बुद्धी. आणि बुद्धीचा गुण आहे निश्चय. निश्चय, निश्चय हा केव्हाही घडत नाही. बुद्धी म्हणजेच निश्चय असं सर्व साधू संत ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे. तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या आहेत आणि त्या बुद्धीने धरून ठेवले आहे. काही काय आहे, हा नाक आहे. हे काय आहे, हा कान आहे. म्हणजे सगळे दाखवल्याशिवाय ते बुद्धी सांगू शकतच नाही. आणि हा काही संताचा म्हणजे देवाचा हा तर्काचा विषय नव्हे, हा प्रत्यक्ष विषय आहे. तर्का तर्की न करे, ज्या पुरुषांनी ह्या गोष्टी सांगितल्या, तर्का तर्की न करे हो. जशी मी माझ्या मुठीमध्ये एखादी वस्तू ठेवली आणि मी तुम्हाला विचारले का काय या माझ्या मुठीमध्ये काय आहे, सांगता येईल का? नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी या मुठीमध्ये कोणती वस्तू आहे हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही. पाहावाच लागेल. म्हणून तर्का तर्की न करे, ब्रह्मादिका नसा पडे. दिवा दिसाला नाही सापडला, ऐसे ते दुर्लभ नाही असे. एवढा तर दुर्लभ आहे म्हणून सांगितलेला आहे. दुर्लभ आहे. आणि असा देव हा दुर्लभ, कारण हा देव हो हे आपण आपल्या तोंडाने थोडाच आपण म्हणून राहिलो. संत म्हणत असतील तर हा देव हो म्हणून आपल्याला म्हणण्याचा काही अधिकार नाही. संत म्हणत असतील तर, आणि संत म्हणते असे कधी आपल्याला संताचे प्रमाण भेटून राहिले. हा देव हो, हा देव हो, हा देव हो, याच्या पलीकडे दुसरा नाही. लिहिला काय संत बोध. देव हा तो शब्द तुम्हाला उमगला आहे, तुम्ही ऐकूनच राहिले. इतका सहज आहे, इतका सोपा आहे. हो, हा सगळ्याला भेटला पाहिजे, हाच त्या साधू संतांचा उद्देश आहे. यारे सकळ सर्वच लोक या नारी. कारण मनुष्य जन्म त्या एका देवासाठी झालेला आहे. मनुष्य जन्म हा एका देवासाठी झालेला आहे. आणि देवाची ओळखूनच आपण या मृत्यू लोकातून गेलो पाहिजे. नाही तर हरी विन जन्म नरकची पै जान. जसा नरकातला किडा नरकातच जन्माला येते, नरकावरच जगते आणि नरकातच मरते. आम्ही नाही म्हणत बरं, हे ज्ञानेश्वराचे बोल आहेत हरिपाठामध्ये.
हरिविन जन्म नरकची पै जाऊ, यमाचा पाहुणा प्राणी होय. जास्त शब्दाची काही गरज नाही, एकच शब्दाची तुम्ही विवेक करा, एकच शब्दाचा विचार करा. जास्त शब्दाचा काही विचार करण्यात काही ना, आपला मन भटकवण्यात काही गरज नाही. हा देवाशय शहाणपणाचा विषय आहे, शहाणपणाचा. आणि मन शहाणा झाला पाहिजे. कोणती वस्तू बुद्धीला दाखवली तर ते बुद्धी त्या निश्चयाने चालते. कोणत्याही ठिकाणी बुद्धी शिकवली जाते. बुद्धी कुठे नसं बुद्धी. आता हे आपल्या जवळचीच बुद्धी, फक्त तिला जागृत करायचं आहे. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे हे 5 गुण सांगितले आहेत अंतःकरणाचे. अंतःकरणामध्ये हे 5 गुण आहेत. कोणाला मन माहित नसत, सगळ्यालाच मन माहित आहे. मन, माझा मन दुखते म्हणते, माझा मन स्थिर नाही राहत म्हणते, माझ्या मनाला दुःख होते म्हणते. पण हा असा म्हणते, त्याला मन पाहिलं का? मग हा मन कसा म्हणते? काळा आहे का, पिवळा आहे का, निळा आहे? तर मन तर एक तर पाहिलं नाही कसं आहे. तर विचारला तर आहे म्हणते. आता जाऊ ना ते बोल. मग याला हे आहे हा शब्द कसा समजला? मन, मन हा वायू स्वरूपच आहे. म्हणून त्या मनाला हनुमंत म्हणून नाव ठेवला. हनुमंत महाबळी रावणाची दावी. वायूपासूनच हा हनुमान तयार झाला. वायूपासून आपला जो वायू आहे, नाभिस्थानापासून जो श्वासाची क्रिया चालते, तेथून हा शब्द तयार झाला. शब्द परा पसंती मध्यमा वैखरी, परा नाभिस्थानी शब्दाची ही खाणी, सार्थक त्रिभुवनी उसळतो. तर या परावाणीपासून निघालेला, म्हणजे वायूपासून निघालेला हा शब्द म्हणजेच हनुमान. आणि हनुमान हा बुद्धिवान होता, बुद्धिवान. आणि बुद्धी काही करू शकते. आजचा जर जग पाहिला तर निव्वळ बुद्धिवान चाललेला आहे. आता आपण जेवढा काही पाहून राहिलो, तेवढा हा बुद्धीचाच खेळ आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही. बुद्धी, बुद्धी म्हणजे निश्चय. निश्चय. आणि या बुद्धीसाठी त्याला गुरुची गरज म्हणून सांगितले आहे. निश्चय. देवावर सुद्धा निश्चय झाला पाहिजे. निश्चय. किती रुपये दिला तरी त्याचा मन भटकला नाही. मन म्हणजेच म्हणणारा. 24 तास काहीतरी म्हणतच राहते. मन के तरंग अवर है, जैसे तरंगे बुंद की, उठती कभी मिटती कभी, धुंधी हजारों छंद की. हा मन सगळ्या जवळच आहे. हा म्हणतच राहते. आणि या मनाला साधू संत महात्मे शिकवत गेले. या मनाला, मना एवढी ग्वाही भुवनात नाही. एवढा हा मन, ग्वाही म्हणजे साक्ष. मनाला जे दाखवा
ते तो सांगते. मन चांगला करण्यासाठी, कारण 84 भोगवणारा कोण आहे? तुमच्या जवळचा हा मनच आहे. मनाला चांगला बनवण्यासाठी हा देव आहे. देवाजवळ मन ठेवत राहायला पाहिजे.